आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आणि आज तो जाहीर झाला। मी सर्वप्रथम तर सर्व माझ्या मराठी भाषिक बांधवांचं आणि सर्व भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो। अतिशय महत्त्वाचा, आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस हा मराठी माणसासाठी हा आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आज मोदीजींनी घेतलाय। अनेक वर्षाची ही लढाई होती, अनेक वर्षाचे प्रयत्न होते आणि आज त्याला शेवटी मोदीजींच्या माध्यमातून त्याला मूर्त स्वरूप हे आलेलं आहे। यापूर्वी मी त्याचबरोबर मराठी साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे माझे सहकारी मान्य विनोद कुलकर्णी, साहित्य परिषदेचे मान्य मिलिंद जोशी आणि त्याचबरोबर साताऱ्यातील अनेक पदाधिकारी, अनेक नागरिकांनी दिल्लीला जाऊन आम्ही आंदोलन केलं होतं। त्या ठिकाणी हे पंतप्रधानांना त्याच्यानंतर साताऱ्यातून साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या वतीनं 1 लाख पत्र पाठवली होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून। आणि आमचा तो एक भले छोटा प्रयत्न होता असं आम्ही म्हणू, पण आज या सर्व प्रयत्नांना यश आलंय। खरं म्हणजे यापूर्वी सुद्धा अनेक सरकार, अनेक मोठमोठे नेतृत्व होऊन गेले। मराठी माणसाचा कळवळा आणण्याचं आणि मराठी माणसाबद्दलचं खोटं प्रेम दाखवण्याचे अनेक प्रकार झाले, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे की आज आपली जी मराठी भाषा आहे याला जो अभिजात भाषेचा दर्जा दिलाय हे केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे झालेलं आहे। त्यांचं महाराष्ट्रावर वेगळं प्रेम आहे, वेगळं लक्ष आहे आणि आपण सुद्धा त्यांचं अभिनंदन, आभार मानणं मराठी माणसानं हे आपलं कर्तव्य आहे। परत एकदा मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि सर्वच याच्यामधले सर्व माझ्या मराठी भाषिक बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो, मोदीजींचे आभार मानतो। असंच महाराष्ट्रावर मोदीजींनी लक्ष ठेवावं अशी विनंती सुद्धा या निमित्तानं करू इच्छितो। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे मी प्रथमतः अभिनंदन करतो। गेली 6 वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी यांच्यामार्फत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मी एक मोठी लोकचळवळ उभी केलेली होती। 2018 साली पंतप्रधानांना 1 लाख पत्र लिहिलेली होती की पंतप्रधानांनी ह्या प्रश्नात लक्ष घालून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा। दिल्लीमध्ये आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, प्राध्यापक मिलिंद जोशी, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडक्याळ, मी स्वतः, आमचे मित्र सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, सातारा जिल्ह्यातले साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने, उमेश करंबेळकर, माझे शाहूपुरी शाखेचे सर्व सहकारी, पुण्याचे राजन लाखे, अशी आम्ही सगळी मंडळी दिल्लीला गेलो होतो। दिल्लीत जाऊन भाषेसाठी पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर आम्ही आंदोलन केलेलं होतं। देवेंद्र फडणवीस असतील, राज ठाकरे असतील, शरद पवार असतील, अशा सगळ्या बड्या नेत्यांच्या भेटी घेऊन मी हा प्रश्न सोडवण्याची त्यांना विनंती केलेली होती। माझ्या एका पत्रावरून शरद पवार स्वतः पंतप्रधानांना भेटलेले होते। अनेक बड्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या आम्हाला या प्रश्नावर पाठिंबा दिलेला होता। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या फक्त सातारा जिल्ह्याने सगळ्याधिक मोठी मोहीम यामध्ये राबवलेली होती। महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांनी त्याला सहकार्य केलेलंच आहे, पण सातारा जिल्ह्याने 6 वर्षाची काही मोहीम राबवली महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरीच्या नेतृत्वाखाली। अशी मोहीम ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यानं राबवली नाही। पंतप्रधानांना 1 लाख पत्र लिहिण्याचा विक्रम सातारा जिल्ह्यानं केलेला आहे। दिल्लीत आंदोलनाला सर्वाधिक सातारा जिल्ह्यातले साहित्यिक
आणि शाहूपुरी शाखेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं स्वप्न आम्ही 6 वर्ष पाहत होतो. ज्या रंगनाथ पठारे समितीनं हा दर्जा देण्यासाठी अहवाल दिलेला होता, त्या रंगनाथ पठारेंनी सुद्धा मला विशेष पत्र पाठवून माझ्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता आणि दिल्लीत जाऊन मी हे आंदोलन करतो याचं कौतुक केलेलं होतं. त्यामुळं सातारा जिल्हावासियांना ह्याचं मोठं श्रेय आहे आणि शिवेंद्रराजे भोसले, मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद यांनाही मोठं श्रेय. शिवेंद्रराजे हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांनी दिल्लीत आंदोलन करण्यासाठी भूमिका बजावली, दिल्लीत येऊन आंदोलन केलं. जिथं जिथं मी शिवेंद्रराजेंना सांगितलं की हा प्रश्न मांडला पाहिजे, तिथं तिथं त्यांनी शाहूपुरी शाखेचं शिष्टमंडळ नेऊन हा प्रश्न मांडला. त्यामुळं एक तर छत्रपती घराणं ह्या भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आमच्या पाठीशी उभं राहिलं आणि ह्या सगळ्याचा आनंद आज मला सातारा जिल्हावासी म्हणून आहे. उद्या दुपारी 4:30 वाजता मोती चौकामध्ये सर्व साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या वतीने साखर वाटून आम्ही हा आनंद साजरा करणार आहे. आणि सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सातारा जिल्ह्यातनं जर एखादी मोहीम राबवली किंवा सुरू केली तर केंद्राला तिची दखल घ्यावी लागते. नुकताच राज्यपालांचा दौरा झाला. राज्यपालांना आम्ही सांगितलं की हा प्रश्न तुम्ही केंद्राकडे मांडा, तुम्ही केंद्राचे प्रतिनिधी आहात. राज्यपालांनी हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलेलं होतं 4च दिवसापूर्वी आणि हा प्रश्न सुटला. त्यामुळे राज्यपालांचे मी विशेष आभार मानतो, कारण त्यांनी जाणीवपूर्वक हा प्रश्न ऐकून घेतला आणि हा प्रश्न पंतप्रधानांकडे मांडतो असं सांगितलेलं होतं. आणि सातारा जिल्ह्यातला ह्याचं श्रेय मिळतं ह्याचा मला सर्वाधिक आनंद आहे. सातारा जिल्हावासियांनी हा आनंद साजरा करावा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मराठी भाषा टिकली असं लोकमान्य टिळकांनी त्यांच्या अग्रलेखामध्ये लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर ही भाषाही अस्तित्वात राहिली नसती. आपली राजधानी, त्यामुळेच आपण ही मोहीम तीव्रपणे दिल्लीमध्ये राबवली आणि आज तिचं श्रेय किंवा ती आपल्या डोळ्यात एकच तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आनंद आणि अभिमान वाटतो. केंद्र सरकारचे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांचे मी या निमित्तानं आभार मानतो.